नमस्कार मित्रांनो 15 ऑगस्ट जवळ येतोय त्यानिमित्ताने एक स्पेशल रेसिपी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय म्हणजे ट्राय कलर कोकोनट पेढ्याची रेसिपी जी की बनवायला एकदम साधा सोपा आहे आणि टेस्टला एकदम भन्नाट। डेसिकेटेड कोकोनट पावडरचा वापर करून ना पेढ्याची रेसिपी बनवतोय। तर मग तुम्ही पण तुमच्या घरी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ना हा पेढा तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर आपण सगळ्यात आधी एका कढईमध्ये खोबऱ्याचं किस थोडंसं भाजून घेणार आहोत। त्यासाठी 2 कप खोबऱ्याचा किस आम्ही घेतो इथं। तर हा जो खोबऱ्याचा किस आहे ना तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटून जातो मंडळी। हा रेडीमेड खोबऱ्याचा किस वापरल्यामुळे पेढा जो बनतो दिसायला एकदम छान दिसतो आणि त्याचबरोबर चवीला पण एकदम छान बनतो। हा खोबऱ्याचा किस भाजत असताना गॅसचा जो फ्लेम असतो एकदम लो वरती ठेवायचा आहे आणि खोबऱ्याचा किस एकदम छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याच्या किसाला थोडासा तांबूस असा कलर आला पाहिजे, तर तोपर्यंत खोबऱ्याचा किस आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतोय। हे बघा मंडळी 2 मिनिट झालेले आहेत। खोबऱ्याच्या किसाला थोडासा तांबूस कलर यायला चालू झालेला आहे। तर अशा पद्धतीने खोबऱ्याचा किस आपण भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा किस भाजून झाला ना खोबऱ्याच्या किसाला थंड व्हायला बाजूला काढून घेणार आहोत। आता याच कढईमध्ये 1 कप साखर घेणार आहे आणि या 1 कप साखरेमध्ये 1 कप दूध टाकून घेणार आहे। दूध टाकून झालं की साखरेला चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिट या दुधाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी 4 ते 5 मिनिट दूध चांगल्या प्रकारे शिजवून घेतलं ना दूध थोडंसं चांगलं घट्ट होतं आणि दुधाला थोडासा चिकटपणा यायला चालू होतो। हे बघा मंडळी दुधाला थोडंसं इथं चिकटपणा येतोय। हा एवढा चिकटपणा आपल्याला बास आहे। आता यामध्ये भाजून घेतलेला जो खोबऱ्याचा किस आपण ठेवला होता तो यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। हे बघा भाजलेल्या खोबऱ्याचा किस चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना आता यामध्ये पाव वाटी दूध पावडर टाकून घ्यायचं आहे। दूध पावडर टाकून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये दूध पावडर खोबऱ्याचा किस हे सगळं एकजीव झालं पाहिजे। हे बघा मंडळी जेवढं तुम्ही एकजीव करून घ्याल ना तेवढंच आपला पेढ्याचा जो मिक्स असतो ना तो एकदम चांगला मऊदार होतो। आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडासा लवंगची पावडर टाकून घ्यायची आहे। लवंगची पावडर अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं त्यामध्ये लवंगचा फ्लेवर आला पाहिजे तेवढंच टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा जो पेढ्याचा मिक्स आहे बाजूला काढून घ्यायचा आणि चांगलं थंड करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपला पेढ्याचा मिक्स थंड होतोय ना तोपर्यंत इथं 3 वाट्या घेतलेल्या आहेत। 3 वाट्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा किस आम्ही घेतोय। तर आज आम्ही ट्राय कलर पेढा तयार करतोय। त्यासाठी एक असणार आहे पांढरावाला, एक असणार आहे हिरवा, दुसरा असणार आहे नारंगी। तर तुम्हाला दुसरे कलर जर कुठले आवडत असतील किंवा ते करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार। हे बघा मंडळी अशा प्रकारे ना दोन्ही कलर आम्ही इथं खोबऱ्याला लावून घेतलेले म्हणजे खोबऱ्याच्या किसाला लावून घेतलेले आणि त्यामध्ये थोडंसं 3-4 थेंब पाणी पण टाकून घेतलेले त्यामुळे खोबऱ्याला कलर जो आहे चांगल्या प्रकारे लागून गेलेले। तर मंडळी तुम्ही इथं बघू शकता पेढ्याचा जो मिक्स आहे ना आता थंड झालेले तर छोटे छोटे पेढे आम्ही यात चेक करून घेतोय। तर मंडळी अशा पद्धतीचे ट्राय कलरमध्ये जे पेढे असतात ना 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला वगैरे तुम्ही करू शकता। बनवणं एकदम सोपं आहे, तुम्ही आता बघितलेलं असाल एकदम फटाफट रेडी होऊन जातात। तर हे बघा मंडळी अशा प्रकारचे छोटे छोटे पेढे आम्ही सगळ्यात आधी तयार करून घेणार आहोत सगळे आणि त्यानंतर त्यावरती कलरवाला जो खोबऱ्याचा किस आहे लावून घेणार आहोत। तर मंडळी सगळ्यात शेवटी ना पेढ्यांना अशा प्रकारे खोबऱ्याचा किस लावून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे थोडंसं खोबऱ्याच्या किसामध्ये पेढा लोळून घेतला ना खोबऱ्याचा किस पेढ्यावरती चांगल्या प्रकारे लागून जातो। हे बघा मंडळी पेढा कसा वाटतो एकदम छान वाटतं की नाही। तर अशाच पद्धतीने बाकीच्या कलरचे जे खोबऱ्याचा किस आहे ना पेढ्यावरती लावून घ्यायचा आहे। तर मंडळी अशा पद्धतीने एकदम छानपैकी आणि एकदम मऊदार असे आपले तिरंगी म्हणजे ट्राय कलर पेढे रेडी झालेले आहेत। तुम्ही आता बघू शकता किती एकदम छान दिसतंय। मग काय मित्रांनो कसा झालाय पेढा एकदम मस्त झाला की नाही। टेस्टला एकदम अप्रतिम झालेलं आहे आणि आतून मस्त मऊदार असं झालेलं आहे। तर मग मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हा ट्राय कलर मध्ये कोकोनट पेढा एकदा नक्की तयार करा आणि मस्तपैकी 15 ऑगस्ट साजरा करा। चला आता जाता जाता तुम्हाला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा
आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला विसरू नका.